बातमी सांगलीची आहे। सांगली जिल्ह्यातील विट्याच्या शासकीय इमारतीचं उद्घाटन मोठ्या संघर्षाला कारणीभूत ठरलेलं आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज या शासकीय इमारतीचं उद्घाटन केलं। मात्र यावेळी संपूर्ण विटा शहरामध्ये दंगल सदृश वातावरण निर्माण झालं। खानापूर तालुक्यातील विटा या परिसरामध्ये भीषण दुष्काळ पडलेला आहे। जनावरं आणि माणसांना पिण्यासाठी पाणी नाहीये, चारा नाहीये। राहुल गांधींपासून सगळेच जण या भागाचा दौरा करून गेलेले आहेत। मात्र दुसरीकडे मंत्री शासकीय कार्यालयांचं उद्घाटन करण्यासाठी पैशाची उधळपट्टी करतात, त्याचबरोबर शानदार समारंभ करतात। शासकीय कार्यालयांचं उद्घाटन केलं जातंय। ही बाब दुष्काळग्रस्तांना खटकली आणि या उद्घाटन समारंभाच्या विरुद्ध एक मोठं जनआंदोलन उभं राहिलं। राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, भाजप, शेकाप, मनसे असे सगळेच विरोधी पक्ष या कार्यक्रमाला रोखण्यासाठी सज्ज झाले। मात्र काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी अट्टहास करून हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आज सकाळपासूनच विटा शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे। दुष्काळग्रस्तांनी विटा शहरामध्ये येणाऱ्या चारही रस्त्यांवरती टायर पेटवलेले होते, परंतु विटा शहरामध्ये राज्य राखीव दलासह प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्यामुळे हे टायर्स त्वरित बाजूला करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल बाबर यांच्या निषेधाच्या घोषणा त्यांनी दिल्या। यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध केला गेला। शहराच्या मुख्य चौकात हे सगळेजण आले आणि यानंतर बाबर यांच्या नेतृत्वाखाली आलेले शेकडो दुष्काळग्रस्त आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार हातापाई झाली। ही चित्र आपण पाहू शकतो, ही दृश्य आपण पाहू शकतो। यावेळी अनिल बाबर यांना ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला बाबर यांनी तोंडात देखील मारलेली आहे। त्यानंतर वातावरण आणखीनच तणावपूर्ण बनलं। संतप्त पोलिसांनी अनिल बाबर यांच्यासह आंदोलन करणाऱ्या शेकडो दुष्काळग्रस्तांना ताब्यात घेतलंय। आणि ज्यांना आता पकडलं गेलेलं आहे, पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलेलं आहे, ते राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बाबर आता आपल्याबरोबर आहेत। बाबर साहेब, ही दृश्य आम्ही पाहू शकतोय, कशा प्रकारचं हे जनआंदोलन उभं राहिलंय पाहू शकतोय, काय मागणी आहे तुमची? खानापूर आणि आटपाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे। लोकांना पिण्याची पाण्याची सोय आणि जनावरांना चारा या बाबतीमध्ये प्रशासन पाहिजे एवढं सतर्क झालेलं नाही। शासनाच्या नुसत्या घोषणाच होत आहेत, सगळ्यांचे मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांचे दौरेच होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा प्रशासनाचा वेळ जाऊ नये म्हणून जी प्रशासकीय भवनाची इमारत आहे, प्रांत कार्यालयाची इमारत आहे, त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही महसूल मंत्री आणि पुनर्वसन मदत कार्य मंत्र्यांच्या हस्ते ठेवला होता। त्यांनी आम्ही विनंती केली की बुवा तुम्ही हे कार्यक्रमात वेळ घालवू नका, 2-3 महिने लोकांच्या दुःखावर मीठ चोळू नका, 2-3 महिन्यानंतर तुम्हाला काय पाऊस पडल्यानंतर कार्यक्रम घ्यायचं ते घ्या। आणि तहसील ऑफिस, प्रशासकीय इमारत ही तालुक्यातल्या जनतेसाठी असते। तालुक्यातली जनता ज्या वेळेला आनंदात असेल त्यावेळेला हा आनंदाचा क्षण त्यांना सुद्धा उपभोगू द्या, तुम्ही हे घेऊ नका म्हणून सांगितलं। तुम्ही दुष्काळावर लक्ष केंद्रित करा, पण त्यांनी काय ऐकलं नाही। आम्ही लोकांनी पुन्हा ते उद्घाटन होऊ नये म्हणून ठिया मारला, पण पोलिसांच्या ताकदीच्या बळावर आम्हाला सर्वांना गाड्या भरून बाजूला काढलं आणि अशा परिस्थितीत उद्घाटन झालं हे वाईट आहे। एवढं मंत्र्यांनी बघून सुद्धा मंत्री येऊन येत त्या गावाच्या बाहेर थांबले आणि ज्या वेळेला आम्हाला सगळ्यांना अटक करून नेल्यानंतर मग त्यांनी उद्घाटन ते सुद्धा त्या इमारतीच्या मागच्या दारानं आले आणि पळपुटेपणानं उद्घाटन केलं। या गोष्टीचा सुद्धा तालुक्यातल्या जनतेने निषेध केलेला आहे। बाबर साहेब, पण दुष्काळाचा हा प्रश्न इतका गंभीर आहे आणि या प्रश्नाचं आता राजकारण होत आहे असं वाटतं तुम्हाला? अशा प्रकारे राजकारण करताय तुमचा पक्ष असं म्हणता येईल का यावेळी? तर अनिल बाबर यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये। मात्र या ठिकाणी आपल्याला असंही म्हणता येऊ शकेल की दुष्काळाचा जो प्रश्न आहे, जो गंभीर प्रश्न बनलेला आहे, यावेळी या ठिकाणी राष्ट्रवादीचे हे माजी आमदार आहेत अनिल बाबर, त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जात आहे आणि दुष्काळाच्या प्रश्नाचं एका बाजूने राजकारण केलं जात आहे, राजकारण पेटवलं जात आहे असंही यावेळी म्हणता येऊ शकेल। गावकरी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। यावेळी अनिल बाबर यांच्यासह 400 ते 500 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यावेळची ही दृश्य आपण पाहू शकतोय। काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीने गोंधळ घातलेला आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील राजकारण, यांच्यातील मतभेद समोर आले। सांगली जिल्ह्यातील विट्याच्या शासकीय इमारतीचं उद्घाटन मोठ्या संघर्षाला कारणीभूत ठरलेलं आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज शासकीय इमारतीचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याआधी
या अशा प्रकारे या ठिकाणी आंदोलन उभं राहिलेलं आहे, कारण गावकऱ्यांची मागणी होती की अशा प्रकारे उद्घाटन सोहळा, कुठलाही आनंदाचा सोहळा दुष्काळाच्या या काळात तरी शासनाने करू नये.